हॅलो, वेलकम टू विथ रिअल लाईफ. सकाळचं मॉर्निंग रुटीन स्टार्ट झालं आहे. आज आहे मंगळवार आणि मी पटकन ना आता विहानला आवडतात तसे बटाट्याचे चकत्या करते. म्हणजे हळद, मीठ, मसाला, हिंग आणि असे छान ना मिक्स करून घेते. आता ते तळून घेते. नंतर विरासाठी 2 बटाटे बाजूला ठेवले. तिला जरा कमी तिखट बनवणार आहे. विहानला खूप जास्त तिखट लागतात आणि चपात्या बनवणार आहे. चला वेळ होईल, पटापट आता सगळं बनवून घेते मी. हा, पडली नाही ना ती पाया देव बाप्पाच्या. हो हो, अक्षवंत गुणवंत यशवंत विद्यवंत मोठी हुशार हो. जा लवकर, मला पटकन करू दे. एकच राहिली चपाती. केस विंचरायला आलीच मी. वीरा बाय. दादू कुठे? चप्पल घाल चल लवकर. आवरलं का रे विहान? चला बाय. हा मग हे लागेल ना क्राफ्ट साठी ना. बाय बाय. चलो घे. तिथं नाही, वरती थांबी देते. भेटला तुला? पण तू ड्रॉ करायचंय ना त्याच्यावर. मग असं कसं चालेल तुला? वा, विसरला म्हणजे. प्लेन वाला पण आहे, त्याच्यावर ड्रॉ कर व्यवस्थित. ह्याच्यात दिसते ना. नाही, त्याच्यावर टिकळ्या वगैरे लावून दे जा. तसं पण चालेल. थोडासा कलर कर, टिकळ्या लाव त्याच्यावर. त्याच डिझाईनवर कलर कर. ओके, असेल ना तुझ्याकडे. स्कूलमध्ये नाहीये कलर? ओके ओके, बघ कुठल्या मित्राकडे असेल तर कर. बाय, लव यू, टेक केअर. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना. आणि आज आहे मंगळवार. सकाळचं रुटीन मी तुम्हाला दाखवलं. म्हणजे शॉर्टमध्येच मी नेहमी दाखवत असते, कारण मला सकाळ सकाळ एवढं सगळं शूट करायला जमत नाही. पण विहान स्कूलला जात असतात तेव्हा मी काय करत असते ते इन शॉर्ट तुम्हाला सांगते मी. आणि ते सगळं झालं. त्याच्यानंतर आवरलं घरातलं, कपडे सुद्धा झाले, लादी वगैरे सगळं माझं झालं टोटली. कारण मावशी नाही येत ते मी आधीच सांगितलं आणि काल एक्सप्लेन पण केलं की मी स्वतःच सगळं करणार आहे. आणि ते बरं पण, आपल्या शरीराची पण हालचाल होते. थोडंफार कसं वेट गेन झालेलंच आहे विरा झाल्यापासून. तर त्याच्यामुळे मग ते पण माझं जरासं कंट्रोलमध्ये राहायला मदत होईल, त्यासाठीच मी हा निर्णय घेतला. आणि बिझी असलं ना की जास्त डोक्यामध्ये विचार पण येत नाही. आपण आपल्या धुंदीमध्येच ती कामं करत असतो. असं तरी मला ह्या आता 4-5 दिवसात अनुभव आला. त्याच्यामुळे मग तो डिसिजन फायनली मी घेऊनच टाकला. आणि आता 11 वाजलेत सकाळचे. तर माझं सगळंच आवरून झालेलं आहे, ऑलमोस्ट सगळंच झालंय. आणि देवपूजा तर काय सकाळी 10च्या आधीच मी करून घेतली. आणि त्याच्यानंतर ह्या बाकीच्या कामाच्या मागे लागले. आणि एक्सरसाइजमध्ये ना कार्डिओ एक्सरसाइज मी आता स्टार्ट केले. कारण मला असं वाटतंय की कमीत कमी 7 ते 8 किलो वजन अजून कमी व्हायला हवा, तेव्हाच जरा बरं वाटेल. आणि ना कार्डिओ एक्सरसाइजमध्ये ना खूप दमायला होतं. आणि तेवढंच आपल्याला स्वेट म्हणजे घाम आपल्या शरीरातून येतो. त्याच्यामुळे वेट लॉस होण्यासाठी खूप फायदा असतो कार्डिओ एक्सरसाइजचा. तर त्यासाठी मी ती एक्सरसाइज स्टार्ट केलेली आहे. रेग्युलर करण्यापेक्षा म्हटलं थोडंसं जास्त एनर्जी येण्यासाठी. आणि दिवसभर खूप एनर्जी येते. आपण बोलतो एक्सरसाइज वगैरे हे ते थकायला होतो, सगळ्या गोष्टी असतात. कारण मी 2 दिवस कालपासूनच कार्डिओ एक्सरसाइज चालू केले. तर 2 दिवस मला हातपाय पूर्ण दुखत आहेत. पण एकदा सवय झाली ना की होऊन जाईल हे. आणि मी आता अजिबात गॅप घेणार नाही या गोष्टीसाठी. हे तर मनाशी पक्का केलंय. तर चला थोडंफार आता
आहे तर कपडे वगैरे सगळं वाळत घालून घेते. एक बाजूला मशीन चालू आहे, तुम्हाला थोडासा आवाज सुद्धा येतच असेल. आणि जेवणामध्ये जास्त काही करायचं नाहीये. चपात्या झाल्यात आता माझ्या मगाशीच करून, फक्त हे बोलले की बेसन पिठाचे पोळे वगैरे काढ. आणि कालचा बिरडा आहे मुगाचा तो ठेवणार आहे. वीरासाठी काहीतरी मी ताजं बनवेल. तर थोडंसं बसते आता, टीव्ही वगैरे बघते, मला जे आवडतं त्या गोष्टी करते, नेहमीच सांगते. आणि मी कधीतरी ना तुमच्यासोबत एखादी कविता शेअर करेन. आणि तुम्हाला सुद्धा कुठला एखादा विषय जर कवितेसाठी द्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की या विषयावर तू एक कविता बनव. म्हणजे एखादा शब्द असतो ना, आता मी त्या दिवशी आमच्या माहेरच्या ग्रुपमध्ये माहेरची कविता बनवून दिली, तर त्यांना एवढी आवडली, अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. पण ती कंप्लीट व्हायची कविता, तर ती कविता मी नक्कीच यूट्यूबला आपल्या ह्या चॅनलला अपलोड करणार आहे व्यवस्थित प्रॉपर. जसं मला ज्या डायरेक्शनमध्ये ती टाकायची आहे ते सगळं झाल्यानंतर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. आणि कालसुद्धा जी कविता मी केली तर ती पण मी काही दिवसात नक्कीच शेअर करेन. होप सो तुम्हाला नक्कीच आवडेल ते. आज पण लाईट 11 वाजल्यापासून गेले. नशीब मी सकाळीच जेव्हा टिफिन बनवलं त्याच्यानंतर आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर लगेचच मी भांडी घासून घेतली. ती थोडी आता भांडी आहेत, म्हणजे जेवण थोडंसं मी बनवत होती तर त्याची थोडीशी भांडी आहेत, तर ती आता घासून घेते. आणि आता हे डेली रुटीनचा पार्ट होणार आहे माझं. भांडी वगैरे सगळंच, घरातलं आवरणं विवरणं सगळंच. मशीनला कपडे ड्राय करायला टाकले आणि लाईट गेली. आता मग शेवटी थोडा वेळ गॅप घेतला. आता भांडी दाखवली तुम्हाला की पूर्ण लाईट गेलेलीच आहे. हॉलमध्ये खूप उजेड असतो, पण किचनमध्ये प्रॉब्लेम काय होते, डक एरिया आलाय त्याच्यामुळे ना खूप काळोख होतो तिथे. मग मेणबत्तीशिवाय पर्यायच नाहीये. इन्व्हर्टर होता तोपर्यंत ठीक आहे, नाही तर मग असंच ते सगळं करतच कामं करत असते. आणि मेणबत्ती लावूनच आता बाकीची सगळी भांडी वगैरे घासून घेते, कांदा वगैरे कापून ठेवते. कारण वीरा यायच्या टायमामध्ये ना मी थोडी रिलॅक्स असली की मला बरं वाटतं. कारण मग ती आल्यानंतर तिचं सगळं आवरणं, ती माहिती आहे तुम्हाला, इकडं तिकडं धावत असते, हे ठेव तिथं, ते ठेव तिथं, मग ते सगळं प्रॉपर जागच्या जागी उचलून ठेवणं. तरी मी तिला सवय लावली की बॅग मॅडम जागच्या जागी ठेवा, मॅडम आल्यानंतर तुम्ही लगेच टिफिन काढून ठेवा, बॉटल ठेवा. पण कधी कधी लहान मुलांना खूप असे लहानच आहे शेवटी ती, तर कधी कधी ती असं नाही करत, विसरते. कधी अशी मुद्दामून करते की नाही मम्मा मला नाही करायचंय, मग त्यावेळेस मग ते मला करावं लागतं. मग तो टाइम मी ना 1 तासाचा वीरासाठी खास काढते, तिला वेळ देते. कारण ती त्या टायमामध्ये जेवत असते, मग तिला खाऊ वगैरे घालताना प्रॉपर जेवले की नाही वगैरे सगळं लक्ष द्यायला लागतं मला. तर चला, आहे मोकळा वेळ, तर त्या टायमामध्ये भांडी, एक बाजूला वीरासाठी डाळ वगैरे भिजत घालून ठेवते, डाळ आणि भात. तेव्हा तो खूप छान होते खिचडी तिची. आणि कालचं जेवण थोडंसं शिल्लक आहे, मी टाकून देत नाही. कारण कसं आहे, आपल्याला अन्न भेटते म्हणून आपण ते फेकून द्यायचं ते मला योग्य वाटत नाही. शिळं जरी झालेलं असलं तरी ते अन्न आहे. आणि कधी कधी आपण शिळ्या भाताचा फोडणीचा भात सुद्धा करतो, मग तो भात खायला काय हरकत आहे. तर थोडासाच भात आहे तो. आणि आमटी आहे, म्हणजे मुगाचा बिरडा आहे, ते मी तुम्हाला सकाळीच सांगितलं. तर ते सगळं आहे, तर काय जास्त करायचं नाहीये. बोलली ना लाईट गेले आली लाईट, तर आता पटापट ही भांडी सुकलेत तर ती लावून घेते. आणि त्याच्यानंतर हे भांडी माझी वाटच बघत असतात, कधी येते मॅडम. आता काय मावशी नाहीये, तुम्हीच करा आता सगळं. तर चला क्विकली. आणि जर आपण कामाकडे असं आळसवाण्या नजरेने बघितल्यानंतर ती पटापट होत नाही, हे माझं वैयक्तिक मत आहे. मी लगेच पटापट सगळी कामं करून टाकत असते, जेणेकरून थोडा वेळ मला पण रिलॅक्स भेटतो. चला मॅडम तुम्ही बंद व्हा आता, काही गरज नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्हाला लावेनच मी. खूप गरजेची असते ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस. आणि हे बघा चपात्या झाल्यात. आणि सकाळी वीराला काय दिलं ते मी दाखवलं तुम्हाला, त्याच्यामुळे ते मी दुपारपर्यंत ठेवत नाही. दुपारी आता त्यांना ताजं त्या दोघांपुरता करेन मी. आणि हा मेन काम करून पटापट सगळी भांडी लावून घेते. थोडंसं ना क्लिनिंग पण करायचं आहे किचनमध्ये, पण बघू 1-2 दिवसांनी मी कुठेतरी स्पेशल ठिकाणी जाणार आहे, तिथनं आल्यानंतर क्लिनिंग करेन. मला जास्त थकायचं नाही आणि मला उद्या पार्लरला वगैरे पण जायचंय, आज संध्याकाळी मंदिरात जायचंय, त्याच्यामुळे जास्त थकाथकीचं काम करायचं नाहीये. सो त्याच्यामुळे क्लिनिंग 2-3 दिवस गॅप. बाथरूम वगैरे क्लीन करून झालं. लाईट आले तर आता पटकन ना मशीनला कपडे ड्राय करून घेते. म्हणजे हे तर करून झालेत, फिरवून झालेत, फक्त अजून एकदा फिरवते. कम्फर्ट टाकलंय त्याच्यामुळे
ते फिरून घेते आणि त्याच्यानंतर मग ड्राय करायला टाकते. आणि थोडेसे कपडे टाकलेत ना ड्रायला, ते झालेले आहेत. कारण काही कपडे आपल्याला हाताने पण धुवायला लागतात, ओले असतील ते. तर ते आणि हे असे मिळून पटापट वाळत घालून घेते विरायच्या आधी आणि जेवण बनवायला घेते आता पटकन. तर कामं वाढत चाललेत आपली, अशा पद्धतीने सगळी कामं असणार आहेत. आणि ते एकदम मला इझी वेने करायचं आहे, म्हणजे असं हसत खेळत. जर मी ह्या गोष्टींकडे असंच बघायला लागली ना, कारण मला सवय नाही राहिली आता ह्याची, पण मी सवय लावून घेणार आहे. जसं आपण काम करताना मग्न होऊन काम करत असतो, छान गाणी वगैरे बोलत आपले विरंगुळा आपल्या सगळ्या छंद जोपासत करत असतो, तर ही पण काम आपले तर डेली रुटीनमध्ये ॲड झालेत. असा विचार करायचा आणि छान आयुष्य जगायचं. घेतले मशीन नवीन विराच्या बड्डेला, तर तिचा यूज पण होऊ दे आता. चला, नाही तर नुसतं फक्त सुकायलाच यूज व्हायचा. मावशी हाताने धुवून फक्त सुकायला कपडे टाकायचे आणि लगेच होऊन पण जाते. मशीन खूप फास्ट आहे, पटापट होतो. फक्त ना लाईट गेल्यावर जरा प्रॉब्लेम होतो मला. मशीन तिकडे ड्राय करतेच आहे कपडे, तर मी एक वेळा गरम पाणी करत ठेवलंय, उकळत ठेवलंय. कारण विरा विहान आणि मी गरम पाणी पिते, हे मी प्रत्येक वेळेस सांगत असते. कारण पावसाळ्यात ना डायरेक्ट आपल्या हंड्यातला किंवा असं इतर ठिकाणचं पाणी प्यायचं नाही, शक्यतो गरम करून उकळूनच प्यायचा. त्याने मग आजार कमी होतात, बरेच वेळेस आपण आजारी पडत नाही. आणि एकीकडे तिकडं भांडी लावणं, भांडी घासणं सगळं सुरूच आहे. कांदा पण कापून झालाय माझा, पोळे बनवायचे आहेत ना, कांदा झालाय कापून. आणि विराची आता खिचडी व्हायची आणि ती मी प्रत्येक वेळेस दाखवत असते. मी एकदम शॉर्ट अँड सिम्पल वेनी खिचडी बनवते. तिला आवडते म्हणून मी त्या पद्धतीने करते. कारण ती इतर वेळेस बाकीचं सगळं खाते, पण कधीतरी थोडंसं लाईट पण हवं, त्याच्यामुळे मग ते तशा पद्धतीचं तिला मी खिचडी वगैरे देत असते. तर चला, झालेत ऑलमोस्ट झालेत कामं आणि जवळजवळ 12:45 झालंय. त्याच्यामुळे फक्त 15 मिनिटं आहेत माझ्याकडे हे सगळं पटापट आवरायला. आवरते आणि मॅडम आल्यानंतर दाखवते तुम्हाला. कारण सगळ्यांनाच ना विरा खूप आवडते. म्हणजे सगळेच कमेंट नाही करत, बरेच जण मला व्हॉट्सअपला सांगतात की विरा खूप क्यूट आहे. आम्हाला कमेंट करायला असं वेगळं वाटतं वगैरे, हे ते काय कांचे कॉल येतात. तर त्या सगळ्यांना थँक्यू सो मच, तुम्ही एवढं प्रेम विराला देताय. आणि तिचे छोटे छोटे शब्द तुम्हाला एवढे आवडत आहेत, ते खूप मला नेहमीच बघून खूप छान वाटतं, ऐकून छान वाटतं. तिला जेव्हा जेव्हा मी पालीमध्ये मार्केटमध्ये नेते, मॉन्जिनिस्टची ती दीदी आहे, ती तर नेहमीच कौतुक करत असते विराचं की विरा खूप आवडते मला, पण माझ्या जवळच येत नाही. तिचं असं तिचा मूड असेल ना तरच ती सगळ्यांकडे धावून जाते, नाही तर मग ती माझ्याजवळच असते जास्त. आणि तिला माझी जास्त सवय आहे आणि जास्तीत जास्त जाऊन आमच्या त्या घरातल्यांमध्ये. आणि आम्ही तिला सांगितलंय की जास्त पण बाहेर गेल्यानंतर कोणाशी जास्त कनेक्ट होऊ नको, कारण हल्ली लहान मुलांना पण बाहेर पाठवणं खूप रिस्की झालंय. आणि ऑलरेडी आपली विरा एवढी बडबडी आहे की आम्ही खूप घाबरतो तिच्या बाबतीत. तिला जास्तीत जास्त जपायचं आहे आम्हाला, कारण आमच्या घरची लक्ष्मी आहे ती. तिचे पप्पा तर तिला लक्ष्मीशिवाय आवाज देत नाही, कारण ते बोलतात ती आल्यानंतरच भरभराटी झाली घरामध्ये. तर चला, असं सगळं आहे. तिच्याबद्दल बोलायला गेली ना तर खूप बोलायला आहे. विराबद्दल बोलताना मी कधीच थकणार नाही. इतकं म्हणजे मला आता माझीच मुलगी आहे म्हणून मी जास्त पण कौतुक केलं तर तुम्हाला पण ऐकताना वेगळं वाटेल, पण आहे तशी ती, त्याच्यामुळे मग ते येतं तोंडातून. आणि विहान पण चांगलं आहे, नाही तर मग माझी बहीणच मला जास्त बोलते की तू प्रत्येक वेळेस विराबद्दल सगळ्यांना सांगत असते, विहानबद्दल बोलत नाही. माझं विहान पण खूप चांगलं आहे. प्रत्येक वेळेस आल्यानंतर मी कशी हसेन ह्याचा जास्त विचार करत असतो, तो मदत करतो मला आणि छान माझ्यासोबत टाइम स्पेंड करतो तो. तर चला, हे होऊन जाऊ दे क्विकली. संध्याकाळी निवांत बोलेन मी तुमच्यासोबत. विरा आल्यानंतर तिला परत झोपवायचं वगैरे सगळंच असतं, तर तो नंतरचा टाइम मी बोलण्याचा आपला टाइम नंतरच्या ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करते. आणि दिवसभराचं रुटीन तर काय त्यामध्ये चालूच असतं. थोडं गुणगुणणं असतं, गाणीसुद्धा सगळ्यांना आवडतात, आवाज आवडतो सगळ्यांना. ते ऐकून खूप म्हणजे वाचून काही काहींचे कॉल येतात तर ऐकून खूप छान वाटतं मला. तर थँक्यू सो मच. आणि मी नक्की प्रयत्न करणार, रियाज करणार आहे अजून छान पद्धतीने गाण्यासाठी. आल्या तुम्ही मॅडम? काय आणलं? छत्री नवीन घेतली ना छत्री? एक तोडली, नवीन घेतली. काय लागलं डोळ्याला? नख मारलं? कोणी नख मारलं तुला? इथं नख आहे? नाही ग, मी नंतर सांग मला. असं कोणाचं नाव नाही घ्यायचं. नाही ग विरा,
हा, पण नंतर त्याला विचारू आपण. तो नाही मारणार. तुझा चुकून तुझा हात लागला का आधी तुझं सांग मला. बाकीच्यांची नावं घ्यायची नाही आधी. कधी कधी आपण असं खाजवत असतो ना तरी पण आपला हात लागतो. दुसऱ्याचं नाव कधी घ्यायचं नाही. कन्फर्म असेल तर नाही ग. ओके ओके ठीक आहे, मी त्याच्या मम्माला विचारते. ओके, आधीच नाव असं बोलायचं नाही. ओके, व्हेरी गुड. चप्पल काढा चला. आणि टिफिन वगैरे कुठं ठेवायचं? सगळं मम्माच्या हातात द्यायचं असतं का? कुठं ठेवायची असते बॅग? वा, मी आजच बोलली की विरा कधी कधी अशी करते ना, मम्मा तूच कर. मग मी का करू? मम्माला हेल्प करायची असते का कामं वाढवायची असतात मम्माची? कामं वाढवायची असतात काय? चल पहिले फ्रेश हो. चल. तुला खिचडी केले बाबू. हा, काय करताय मॅडम? ओ मॅडम, गाडी पण काढले, ल्युडो पण काढलाय, चेस घेतलंय, सगळंच घेतलंय आम्ही ना. विरा, नख कसा लागला आता? खरं बोल. काय मगाशी काय सांगत होतीस मला? ते खरं खरं सांग आता. काय करत होतीस तेव्हा लागला? हात चोळलास ना तू? अरे मला तर बोललीस सॉरी व्योमा, माझा हात मी चोळला. दाखव, खरं सांग. खरं सांग, नख कसा लागला? काय ग, डोळ्याला कसं लागलं ते सांगते मी. पहिले सांग, इथं डोळ्याला कसं लागलं तुझ्या? दाखव. कसा कसा? ते मला माहिती होतं तुला असं असं चोळायची सवय ना, तेव्हा झालंय. आणि व्योमचं नाव सांगते. सॉरी बोल व्योमला. पुन्हा नाही असं बोलणार. बोल, खोटं नाही बोल. खोटं नसतं बोलायचं. कान पकड. हा, जर आपलं चुकलं असेल तर मान्य पण करायचं. हा, आणि कोण चांगलं करत असेल तर थँक्यू पण म्हणायचं. हे लेसन शिकून ठेव. हा बाळा, माहिती आहे तुला. ही माझ्या वरची ग गोंड्या. तू काय मला ब्लॅकमेल करतेस का ग? हा, टीव्ही लाव नाही तर मोबाईल दे. हा, तुला मी प्रत्येक वेळेस सांगते विरा, टीव्ही आणि मोबाईल लहान मुलांनी बघायचाही नसतो. टीव्ही आणि मोबाईल हातात घ्यायचाही नसतो. हा, असे गेम खेळायचे, मम्मी पप्पांसोबत टाइम स्पेंड करायचं. कळलं? माहिती, सगळं माहिती असतं तुला, तरी पण मुद्दामून करती. हे काय असं? त्याच्यावर पाय नाही ठेवायचं विरा. त्याच्यावर लिहिलेलं आहे ना, त्याच्यावर वर्ड्स आहेत ना, वर्ड्सवर कधी पाय नसतो ठेवायचं. खेळायचं असतं त्याच्यावर. आणि बसायचं कसं? कसं बसायचं शिकवलंय? कसं कसं शिकवलंय तुला बसायला? अय, पाय लागल्यावर काय करायचं? व्हेरी गुड. बस आता शांत. एवढे सगळं नको बाजार मांडू. तुझी ही सायकल उचलून ठेवू का मम्मी? सायकल उचलू का? ओके, खेळ तू इथे. मी पटकन बेसन पिठाचे पोळे बनवते. आता घोडा पाहिजे? घे जा. आमचं थोडंसं स्टोरेज आहे तिकडं. बॅग्स वगैरे ठेवायला लागतात. बॉक्स काही करत नाही. ते मोठाच्या मोठा कपाट केला ना तर काही टेन्शनच येणार नाही हे स्टोरेज ठेवायचं. हा, ठेवते 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 मी बाळा. नको ग तू हे करू, लागेल वगैरे कुठे. खेळ तू. एक तर एक खेळायचं ग विरा. एका दगडावर पाय द्यायचं, 10 दगडं घेऊन फिरायचं नाही. मग तू किती खेळणी काढलेत? आणि कुठली वस्तू ओलांडायची पण नसते. प्रॉपर साईडनी जायचं. कळलं? ओके ओके, खेळ. चल जाऊ. तुला हळूहळू हे डिसिप्लिन समजतील. लगेच मी एवढं सगळं तुझ्यावर थोपून तुला समजणार पण नाही. पण तरी तू हुशार आहेस, सांगायची गरज नाही ना. हो, खूप नॉलेज आहे ना तुला. करा करा, खेळा. आणि एवढा पसारा काढू नको विरा. कोण आलं ना तर विचित्र वाटतं बाळा. घरात घाण वाटते अशी. मी किचनमध्ये चाललेली तर काय बोलतेस तू? हा, जोर जोरात अजून ओरड. आजीबाई
काल नानी बोलली, आज आजीबाई बोलली ना. खेळ खेळ. मध्येच आवाज नको ग देऊ, मी लावते टीव्ही, पण जास्त टीव्ही लावलेलंच आहे ग. कुठे कुठे नाही का, माझा पाय नाही पडला बाळा. ओके ओके ठीक आहे, जशी तुझी इच्छा. बस जिथं लागलं असेल तिथं पाया पडते, बस काय. जे टीव्ही लावते बघ थोडा वेळ, पण जेवताना लागणार नाही टीव्ही. जेवताना लक्ष पूर्ण जेवणाच्या ताटात पाहिजे. काय खातो ते अन्न आपल्याला समजायला हवं, त्यासाठी मी जेवताना टीव्ही नका बघू बोलते. नाही तर मग मुलांना समजत नाही काय खातायत, मग हे काय नाही ते काय चालू होतं तुमचा. अरे तुला यूट्यूबला पाहिजे ना. मी आपलं काय लावते. वीरा स्वतः सगळं बदलता येतो, त्याच्यामुळे काय फक्त द्यायचा आणि थोड्याने हे लपवायचा, नाही तर सगळ्या रिमोटचा वाट लावते ही. तर विराची खिचडी झाली आहे, तर तिला आधी भरवते मी आणि नंतर आम्ही पोळे तळणार आहोत. कारण कोथिंबीरच नाही, ते माझ्या लक्षातच नाही. आता त्यांना बोलली येताना जरा कोथिंबीर घेऊन या, तर गरम गरम नंतर मी पोळे तळेन. आणि भांडी पण झालेत, तिकडे कपडे पण झालेत. कपडे आता लगेच वाळत घालून घेते मी. आणि ह्या मॅडम बिझी आहे तिथं खेळण्यात, तर तो एक काम हलका करून घेते. पटापट पटापट झालेलं बरं, जेणेकरून मला दुसरी कामं करून घेता येतील. एकदम ड्राय होतं, त्याच्यामुळे बरं पडतं. घरातली अशी क्लिनिंग झालेली आहे ना ऑलमोस्ट, त्याच्यामुळे इथलं तसं टाकायला पण काही वाटत नाही. आता वीराला मी त्यांना जेवायला भरवायला सांगते आणि कोथिंबीर आणले त्यांनी, तर ते निवडून नंतर पटकन मी पोळे भरून घेते. आणि आता जवळजवळ 1:30 वाजून गेलाय, तर कमीत कमी कसं वीराचं तरी जेवण होईल प्रॉपर, त्याच्यामुळे मग देते तिच्या पप्पांकडे जातं जेवायला. आणि आवडतं तिला असं जेवण, त्याच्यामुळे तिला भरवत असले तर भरव, तोपर्यंत होईल. वीरा बस पप्पांजवळ आणि सगळं पसारा उचल पहिले. हा मॅडमला पाहिजे काकडी, पण लगेच ह्याच्यात मीठ टाकल्यानंतर सगळ्या काकडीला पाणी सुटेल. मग तिला 1-2 देते, थोडा कमी मसाला टाकून. जास्त मी काकडी तिला देत नाही, 2 ते 3च देते, कारण सर्दी वगैरे होते लहान मुलांना. ते ऐकत नाही, पण हे कसे नेहमीच काकडी वगैरे घेऊन येतात, त्यांना कोशिंबीर सॅलेड वगैरे जास्त लागतं रोज खायला. म्हणून दे घे वीरा, बस चल. साथिया साथिया पगले से दिल ने ये क्या किया, चुन लिया तुझको दीवानी ने चुन लिया. दिल तोड़ा उड़ा रे आसमां में बादलों के संग, ये तो मचल मचल के गा रहा है सुन नई सी धुन. बदमाश दिल तो ठगे बड़ा, बदमाश दिल तो ठगे बड़ा, बदमाश दिल मेरी सुने न जिद पेड़ा. अच्छी लगी दिल को मेरे हर तेरी बात रे, साया तेरा बन के चलूं इतना है ख्वाब रे. ये क्या हुआ मुझे मेरा ये दिल फिसल फिसल गया, ये क्या हुआ मुझे मेरा जहां बदल बदल गया. बदमाश दिल ये तो ठगा है बड़ा, बदमाश दिल ये तुझसे जुड़ा, बदमाश दिल मेरी सुने न जिद पेड़ा. बेसन पिठाचे पोळे बनवते आणि त्यांचं झालं तर विराला भरून, तर पटकन वाढते त्यांना पण. हा थोडा जाड झाला, त्याच्यामुळे मी थोडंसं असं पाणी टाकून पातळ केलं आता. हे दोघं असताना गाणं म्हणजे खूप कठीण आहे, कारण विराणी ते मध्येच टीव्हीचा आवाज वाढवत आहेत, मध्येच म्यूट करत आहेत, मध्येच चमचे वाजवत बसलेत, त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशनच होत नाही आहे गाण्यावर माझं. ठीक आहे, जसा आला असेल तसा. आता वाढते त्यांना, भूक लागल्यावर असेच चमचे वाजवत बसतात.
ताट घेऊन. वीरा, मी गात होती तर तुम्ही मध्येच काय जोर जोरात ओरडताय रे? हा आणि पप्पा काय करत होते? ताट वाजवत होते ना, मध्येच डिस्टर्ब करायला. मला बोलतात तू गा, मी तू हे करतो ना, तुला डिस्टर्ब करतो मध्येच. घ्या, तुटला पोळा जरा काढताना. विहान काढतोय ड्रॉइंग. विहान कोण आहे हा? गोजो. आधीचे दाखव तुझे ड्रॉइंग्स. छान काढले विहान. हे असं टाइमपास के गल नाही तुला जमत काढायला. छान काढलेत मस्त. ट्राय करत राहा असंच. हा वीरा, सहा पसारा उचल. चल, इथं काय टाकलेस? उचलला गे. हा, कपडे चेंज करा चला. फ्रेश व्हा. हा येडू उठली. जेवून मॅडम झोपल्या तर डायरेक्ट 6:30ला उठल्या. आणि आता 7 वाजता आमचं आवरलंय. आम्ही कुठं चाललोय तुम्हाला माहितीच आहे. दर मंगळवारी आम्ही जातो मंदिरामध्ये ना, बाप्पाच्या दर्शनाला. आणि दरवेळेस एक वेगळाच अनुभव असतो मला. दरवेळेस मी बाप्पासोबत गप्पा मारते तर तो एक्सपिरियन्स नाही तुम्हाला सांगू शकत. खूप छान असतं आणि एकदम मला छान वाटतं दरवेळेसच. मी येताना दरवेळेस हे बोलत असते, पण आज जरा जाणार आहे शॉपिंगला सुद्धा, त्याच्यामुळे खूप घाईघाईत सगळं होणार आहे. आणि ऑलरेडी ह्या मॅडममुळे आम्हाला 1 तास लेट झालाय. खूप झोप आलेली तिला, हो ना. हाय गाईज कर सगळ्यांना. हाय, चला बोल मंदिरात. चलो बोल बोल त्यांना, मंदिरात चला. अरे बापरे, बोलायचं मूड नाहीये. आणि परत नंतर ना आम्हाला गणपती बाप्पा पण सिलेक्ट करायला जायचे, कारण आता गणेशोत्सव येईल. एकदा रक्षाबंधन झालं की लगेच गणपतीची सगळी तयारी सुरू होते. तर आम्हाला सिलेक्ट करायला जायचं. तर वियान बोलतो की मम्मा मी पण येतो. तर त्याला आता मी कॉल करते, बघते हिचे पप्पा सोडतात का. नाही तर आम्ही चालतच जाऊ. आता एवढ्या उशिरा चालत जायचं म्हणजे 15-20 मिनिटं लागतात. नाही सोडणार, तुला गॅरंटी पप्पांवर नाही सोडणार. तू कॉल केलेलास. ओके ओके, तरी मी एकदा ट्राय करते. सोडलं तर बरं होईल, कारण 2-3 गोष्टी आहेत. अच्छा, 10 वेळा कशाला करते बोलते वीरा. मी 2 वेळा केला. ठीक आहे, एकदा ट्राय करून बघते. सोडलं तर बरं आहे. येता येतं तसंच मला ना रक्षाबंधनची शॉपिंग करायची आहे आणि ब्लाऊज पण शिवायला जायचं आहे, कारण आता रक्षाबंधन आहे. तर एकाच टाइम तरी साडी नेसणार मी. पहिल्या वेळेस तरी पहिल्या दिवशी रक्षाबंधनच्या साडीच नेसते आणि त्याच्यानंतर मग ड्रेस वगैरे घालते. तर चला, ब्लाऊज शिवून पण भेटायला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे. तर गिफ्ट पण घ्यायचं आहे आम्हाला. आणि ते कशासाठी घेणार ते येणारे काही व्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला समजेल. सरप्राईज असणार आहे. खूप एक्सायटेड आहे मी त्यासाठी, नक्कीच सांगेन तुम्हाला. चलो. हो हो, गरम होते. ऍक्च्युली मी फॅन बंद केला आणि मग बोलतोय, कारण फॅन लावला ना तर आवाज सगळीकडे असं घुमत बसतो. तर चला, चलो निकलो. ओके ओके, घामाघूम झाली विरा. चला, हे आलेत घ्यायला आम्हाला आणि चाललोय आता मंदिरात. हे घ्या. तू तशीच जाणार ना विरा बर्थडेला? आणि कुठे चालले? ओके. ना जा, तिला घेऊन जा शितूकडे. बाय. झालं दर्शन. द्या एक द्या. वीरा नाही आज आले असतं मला एकदम वेगळंच वाटते, पण ठीक आहे चला.
वीरा नाही आहे तर मला कसतरीच वाटते, कारण ती दरवेळेस येते माझ्याबरोबर. आणि ठीक आहे, चला कधीतरी चालायचंच आहे. छान वाटते इथे, एकदम मस्त वाटतं. गर्दी खूप आहे मंदिरात. आणि निघाले आता विहान आणि ते बाहेर वाट बघतायत माझी. तर मला मी वीराची आठवण येते इथं आलं. लगेच ती गेली असती हत्तीवर वगैरे बसायला. आणि रात्रीचं व्ह्यू छान वाटतं इथे एकदम आलं. झालं दर्शन आणि निघाले मी आता. वीराचे पप्पा आलेत बाहेर, विहान पण आलाय आणि गणपती बाप्पा बघायला जायचं आहे. चला निघते, परत जाता आता शॉपिंग वगैरे सगळंच व्हायचं. तर खूप घाई आहे.